नमस्कार, मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण मस्त कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी बघणार आहोत। ही कोथिंबीर वडी नेहमीपेक्षा झटपट तयार होते, अजिबात तेलकट होत नाही, आतून पोकळ व बाहेरून कुरकुरीत अशी होते। तर आज इथे अगदी साधी सोपी अशी परफेक्ट रेसिपी दाखवणार आहे। या वड्या चवीलाही तितक्याच अप्रतिम अशा होतात। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। वडी बनवण्यासाठी इथे मी एक कोथिंबीरीची जुडी स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे। कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर अशी चाळणीवर निथळत ठेवा किंवा एखाद्या सुती कापडावर ती गुंडाळून ठेवा, म्हणजे जास्तीचे पाणी राहणार नाही। आता यानंतर ही कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। तर कोथिंबीर निवडताना अशी कोवळी देठही घ्यायची, त्यामुळे कोथिंबीर वडीलाही चव छान येते। तर चिरताना जमेल तेवढे बारीक चिरून घ्या। आता ही चिरून घेतलेली कोथिंबीर एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता यात 2 कप बेसन घालायचे आहे। इथे मी याच कपने कोथिंबीर मोजली तर 3.5 कप कोथिंबीर भरली। तुम्ही असेही माप घेऊ शकताय। आता यानंतर यात पाव कप तांदळाचे पीठ घालत आहे। तांदळाच्या पिठामुळे वडी छान कुरकुरीत अशी होते। आता यात चवीनुसार मीठ घालूया। अर्धा चमचा हळद घातली आहे। तसेच रंगासाठी 1 चमचा लाल तिखट घालूया। तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकताय। यानंतर यात पाव चमचा हिंग घालूया। तसेच 1 चमचा गरम मसाला घालत आहे। अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालूया। त्याचबरोबर इथे 2 चमचे तीळ घालत आहे। यानंतर यात पाव कप ताजे दही घालूया। दही घातल्यामुळे वड्यांची चव तर वाढतेच, पण छान पोकळ व स्पंजी अशा होतात। आता सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊयात। चांगलं एकजीव करून घ्यायचं। तर मगाशी यात आलं लसूण घालायचं राहिलं होतं, ते घालत आहे। इथे मी 1 इंच आलं व 15 ते 20 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, तेही चांगलं मिक्स करून घेऊयात। आलं लसूण सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया। थोडं थोडं करून पाणी घाला, म्हणजे जास्तीचं पाणी होणार नाही, कारण कोथिंबीर सुद्धा पाणी सोडेल, त्यामुळे पाणी जपूनच वापरा। जर चुकून पाणी थोडं जास्त झालं तर यात बेसन न घालता थोडं तांदळाचे पीठ घाला, यामुळे वड्या छान कुरकुरीत अशा होतात। तर हे पहा, असे फार सैल नाही किंवा फार घट्ट नाही, तर या प्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर हे पीठ भिजवून तयार आहे। आता वडी थापून घेऊया। त्यासाठी ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तुम्ही इथे मोदक पात्राची चाळणही वापरू शकताय। तेल लावून घेतल्यानंतर यावर थोडंसं तीळ पसरून घ्या। आता हे तयार केलेले कोथिंबीर वडीचे पीठ यावर थापून घेऊया। पीठ चांगले एकसारखे थापून घ्यायचे। तुम्ही असे थापून न घेता याचे रोलही बनवले तरी चालतील। पीठ असे सैलसर बनवल्यामुळे वड्या आतून पोकळ होतात। हे पहा, एकसारखे पीठ थापून घेतल्यानंतर आता वरून याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेल लावून घेतल्यानंतर यावर थोडे तीळ पसरून घेऊयात। तीळ लावल्यामुळे एकतर दिसायला छान दिसतात व तळल्यावर छान कुरकुरीत लागतात। तर इथे वडी आपण थापून घेतली आहे, ती आता वाफवून घेण्यासाठी असे कढईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी चांगलं उकळून घ्यायचं। यामध्ये असे एखादे स्टँड ठेवा किंवा एखादी वाटी ठेवा। यावर वड्या थापलेले ताट ठेवायचे व यावर झाकण ठेवून मध्यम आचेवरती 15 मिनिटे हे वाफवून घेणार आहोत। तर 15 मिनिटांनी झाकण काढून पाहूया, तर वडी छान वाफवून झाली आहे। असे सुरीने चेक करून पाहायचे, कुठेही मिश्रण सुरीला चिकटलेले नाही, म्हणजे व्यवस्थित वडी वाफली आहे। जर सुरीला पीठ चिटकत असेल तर यावर झाकण ठेवून आणखी 3 ते 4 मिनिटे ती वाफवून घ्या। वडी पूर्ण थंड झाली की कडा सोडवून घ्यायच्या आणि वड्याचे काप करून घ्यायचे। तुमच्या आवडीप्रमाणे वड्या कट करून घ्या। तर बघा, छान एकसारख्या वड्या कट करता येत आहेत। तर ह्या वड्या तुम्ही 5 ते 6 दिवस आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकताय व हवं तेव्हा त्या बाहेर काढून तळून किंवा शालो फ्राय करून खाऊ शकताय। तर तुम्ही पाहू शकताय, कुठेही न तुटता वड्या तयार आहेत। आता यानंतर या वड्या तळून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल चांगले गरम करून घेतले आहे। सुरुवातीला हाय फ्लेमवरती तेल गरम करायचे।
तेल तापले की गॅस मीडियम ठेवून नंतर वड्या तेलात सोडायच्या. छान कुरकुरीत तळल्या जातात. वडी आपण वाफवून घेतल्यामुळे पटकन तळल्या जातात. वड्या तेलात घातल्यानंतर वर खाली करत तळून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकताय 2 ते 3 मिनिटातच या वड्यांचा रंग छान सोनेरी झाला आहे. वड्या छान कुरकुरीत तळल्या जात आहेत. जर तुम्हाला वड्या तळायच्या नसतील तर पॅनमध्ये थोडेसे तेल घालून त्या शॅलो फ्राय देखील करू शकताय. अशा प्रकारे मी सर्व वड्या तळून घेणार आहे. वड्या तळून झाले की त्या चाळणीवर किंवा एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या. छान कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता या वड्या आपण तळून घेतल्या आहेत, पण तरी देखील अजिबात तेलकट नाहीत. तर तुम्ही सुद्धा छान खमंग कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या नक्की करून पहा. आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा. मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.